जो कलाकार कट्टा इथे सुरू केलेला आहे त्या कलाकार कट्ट्याचे जे महोत्सवी वर्षाचे जे मानकरी आहेत ते आपले विजय ढोबळे सर। मी आज कलाकार दिनानिमित्त एवढं सांगते की दत्ता भाऊंनी उपक्रम चालू केलेला आहे, कारण की आपल्यासारख्या कितीतरी पुरुष असतील महिला असतील त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कला असतो, पण ती कला लोकांपर्यंत पोहोचत नाही। या माध्यमातून तरी आपल्याला कला पोहोचवण्याचा एक उपक्रम खूप छान झालेला आहे। या कलाकार कट्ट्याला ज्या मोकळीने सुरुवात झाली आहे, या कलाकार कट्ट्याला मी माझ्याकडनं शुभेच्छा देते। हा कलाकार कट्टा असाच पूर्ण नावाचे जावं। कसले काय असेल काम तर त्यांनी मला विचारावं, मी त्यांचा पहिला सभासद होईल आणि मी त्यांना जाहीर करतो की त्यांच्या ह्याच्यामध्ये मी सहभागी म्हणजे दत्ता सूर्यवंशी दुसरे डॉक्टर विजय ढोबळे असे सांगतो की या कार्यक्रमामध्ये त्यांनी साथ देऊन दत्ता सूर्यवंशीला पुन्हा एकदा करतो आणि त्यांना दरवेळेला प्रत्येक कार्यक्रमात कलाकार कट्ट्यामध्ये आश्वासन देतो की मी मदत आणि सहकार्य करेल, थोडं बोलून देतो। कारण मनुष्याच्या गरजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या समाजाकडून भागवल्या जातात आणि माणसाची कला ही देखील समाजाची गरज आहे। ही गरज भागवण्याचं काम देखील तुमचा आमच्यासारखा समाज केला जातो। आपण पाहतो बोपुडीमध्ये अनेक गायक आहेत, बोपुडीमध्ये अनेक कलाकार आहेत। बोपुडी ही कलाकारांची भूमी आहे, बोपुडी ही हुतात्म्यांची भूमी आहे। फार मोठा हुतात्मा बोपुडीतून होऊन गेला, ज्याचं नाव संपूर्ण इतिहासामध्ये आहे, कदाचित आपल्याला ते माहीत नसेल। कलाकार कट्ट्याचा आभार मानतो की असे लोकांचा तुम्ही सत्कार केलाय ज्यांनी आयुष्याचा त्याग केलाय समाजासाठी, लोकांसाठी आणि जनतेसाठी। कलाकार सर तुमचं कौतुक आहे। क म्हणजे कलाकाराचा अर्थ सांगतो सर छोटासा, क म्हणजे कष्ट। कलाकार म्हणजे स्वतः निर्माण झालेला असतो। तो म्हणजे कष्ट, ला म्हणजे लाचारी, तो कष्ट करतो, लाचारी स्वीकारत नाही। का म्हणजे स्वतः काम करतो आणि र म्हणजे रंगभूमीवर स्वतःचा उदरनिर्वाह करतो। जो स्वतःचा शिल्पकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तोच कलाकार असतो जो स्वतः निर्माण होतो, जो स्वतः पेटून उठतो। आणि अशा या कलाकार कट्ट्याला मी लोणे सोशल फाउंडेशन कडनं खूप खूप शुभेच्छा देतो। कौतुक आहे की त्यांनी हा औचित्य साधून 75वा अमृत महोत्सव दिवशीच 75 वर्ष ज्यांना झाले, ज्यांनी शाहू फुले आंबेडकर मध्ये ज्या नागरिकांनी काम केले त्यांचा सन्मान केला, तर अशा या कलाकार कट्ट्यामध्ये त्यांना ज्यांनी सहकार्य केले, ते मानसिक असेल, आर्थिक असेल किंवा वैचारिक ज्यांनी त्यांना सपोर्ट केला, या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करेल। मला असं म्हणायचं की हा बोपोडी कलाकार कट्टा हे छोटंसं रोप आहे, तर त्याचं वटवृक्ष व्हावं आणि तुमचा हा कलाकार कट्टा एक वेळ अशी येईल की आखी बिल्डिंग कलाकारांचा असावा। मी स्वतः लहानपणापासून ओळखते, ते खूप सामाजिक कार्यामध्ये त्यांचे लहानपणापासून उपयोग आहे आणि ते हाडाचे कार्यकर्ते स्वतः। आम्ही सर्व संपन्न असलेले एक गरीब कुटुंबातील पण प्रामाणिक माणूस, खेळामध्ये पुढं, सामाजिक क्षेत्रात पुढं आणि शिक्षणात पुढं हे काम करून लहानपणापासून क्लास घ्यायचे आणि मोफत क्लास घ्यायचे। ज्या मुलांकडे फी नाही त्या मुलांना ते फ्रीमध्ये शिकवायचे। आणि बोपोडी कलाकार कट्ट्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले आहे आणि बोपोडीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहे। या कार्यक्रमाचे आयोजक त्यांचं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन केलं पाहिजे। देखो वीर जवानों अपने खून पे ये इल्जाम आए, देखो वीर जवानों अपने खून पे ये इल्जाम आए, मानत है कि मेरे बेटे वक्त बड़ा तूफान आए, देखो वीर जवानों अपने खून पे ये इल्जाम आए, देखो वीर जवानों। आपस में प्रेम करो देश प्रेमियों, नफरत की लाठी छोड़ो, लालच को
कष्ट साहिले माझ्या भीमानी या दलितांच्या साठी, या दलितांच्या साठी. दिले सोडून आम्हा दलित जनाच्या या गौतमाच्या ओढी, या गौतमाच्या ओढी. केले गुलाम मोकळे शत्रू हे पळे, केले गुलाम मोकळे शत्रू हे पळे. भीमराव आमचा नेता, भीम भारत भाग्य विधाता, भीम भारत भाग्य विधाता, भीम भारत भाग्य विधाता, भीम भारत भाग्य विधाता.